नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आग्री सामाजिक संस्था अलिबाग आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा समाज मंदिर पेंडांबे इथे अत्यंत उत्साहात। आग्री सामाजिक संस्था अलिबाग आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा दिनांक 20 जून रोजी हबप जोमा जाखू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। सदरच्या सोहळ्यासाठी अलिबागच्या प्रभारी नगराध्यक्ष ॲडव्होकेट मानसीताई म्हात्रे उपस्थित होत्या। एसएससी गुणवंतांचा सत्कार करताना त्या म्हणाल्या, आमच्या या आग्री वाघिणी व आग्री वाघ न डगमगता आलेल्या अडथळ्यांवर मात करून पुढील आयुष्यात समर्थपणे यशस्वीतेची पताका फडकवतील असा मला विश्वास वाटतो। अलिबाग तालुक्यात एसएससी परीक्षेत आग्री समाजातून पहिले आलेले गुणवंत प्रथम क्रमांक कुमारी हर्षिता गजेंद्र पाटील, द्वितीय क्रमांक कुमार स्वरूप शरद पाटील, तृतीय क्रमांक कुमारी आर्या सुरेश भगत व चतुर्थ क्रमांक कुमारी सान्वी विवेक पाटील यांना व उर्वरित उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मी पुढील यशस्वी जीवनाच्या वाटचालीसाठी सुयश चिंतिते। सोहळ्यासाठी उपस्थित असलेले दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ठाकूर म्हणाले, अलिबाग तालुक्यातील एक सक्षम सामाजिक संस्था म्हणून उदयास आलेली आग्री सामाजिक संस्था वैविध्य उपक्रम राबवून समाजात चांगले बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करते, ही प्रशंसनीय बाब होय। एसएससी परीक्षेत कौशल्यपूर्ण गुण मिळवून जे आमचे आग्री विद्यार्थी यशस्वी झाले आहेत त्या सर्वांचे मी कौतुक व अभिनंदन करतो। ते पुढे म्हणाले, आग्री संस्थेला पुढील स्तुत्य उपक्रमांसाठी मी मनापासून मदत करेन। प्रारंभी द्वारकाबाईंच्या टीमने ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले। कार्यक्रम प्रमुख रुपेश पाटील यांनी प्रास्ताविक केले तर संस्थाध्यक्ष कैलास पिंगळे व सहकाऱ्यांनी उपस्थितांचे स्वागत केले। सुहास पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले। यज्ञेश पाटील यांनी नौसेना प्रशिक्षण व निवड याबाबतचे विद्यार्थ्यांना माहिती दिली। पाशी पाटील यांनी छोटेखनी भाषण केले तर संस्थेचे मार्गदर्शक अंबरनाथ पाटील गुरुजींनी असे समाज उपयोगी कार्यक्रम व्हावेत अशी प्रतिक्रिया दिली। पेंडांबेंच्या सरपंच रसिकाताई पाटील यांनी प्रतिक्रिया देताना विद्यार्थी वर्गाचे अभिनंदन केले। प्रदेश पाटील यांची नेव्हीमध्ये नियुक्ती झाल्याबद्दल, मंगेश ठाकूर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल, सन्मान पाटील यांची न्यायाधीश पदावर नियुक्ती झाल्याबद्दल तसेच उत्कृष्ट सामाजिक कार्य केल्याबद्दल रवींद्र अर्जुन पाटील यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। सदरच्या सर्वांग सुंदर सोहळ्यात अलिबाग तालुक्यातील हायस्कूलमध्ये एसएससी परीक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय फाईल व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रम प्रमुख सुनील म्हात्रे यांनी उपस्थितांना धन्यवाद दिले। संदेश पाटील यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सहकार्य केले। रेखा मोकल, वनिता पिंगळे, अपर्णा म्हात्रे, सुवर्णा भगत, जयश्री म्हात्रे, रेश्मा पिंगळे, मेघना पाटील, रंजना म्हात्रे, सुभाष म्हात्रे, पांडुरंग मानकर, प्रमोद पाटील, सतीश म्हात्रे, विश्वनाथ पाटील, बबन पाटील, सिद्धेश पाटील, प्रकाश मिसाळ, संदेश पिंगळे, मनोज उदय पाटील, चंद्रकांत म्हात्रे या सगळ्यांनी कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी मेहनत घेतली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश पाटील, अलिबाग। आमच्या समाजाची कुठेतरी एकी व्हावी आणि आमच्या विद्यार्थ्यांचा कुठेतरी गौरव करावा, आमच्या आग्री महिलांना, आमच्या आग्री बांधवांना कुठेतरी प्रेरणा मिळावी या हेतूने आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे। मित्रांनो, की आपण काहीतरी समाजासाठी करतोय, जसं पप्पांनी काम केलं तसं आमच्यातून घडते। सर, मी एकच इथे फक्त एक आपल्याला ग्वाही देईन, ज्या ज्या वेळी समाजासाठी जी जी गरज लागेल, बघा पप्पा हयातीत असते 100% पप्पांनी काम केलं, पण ज्या ज्या वेळेला तुम्ही आम्हाला सांगाल, तुम्ही सांगण्याची पण आवश्यकता नाही, फक्त एक निरोप द्या की आपल्याला हे करायचं आहे। तुम्ही सांगाल त्यावेळी, सांगाल त्या ठिकाणी तुम्हाला मदत पोहोचेल आणि तुम्ही सांगाल तेवढी मदत देईल, हे पण मी तुम्हाला पप्पांना सांगतो। आज आपण बोलून आमचं आदरातिथ्य केलं, आज या इथे बोलून आपण ज्या आम्हाला शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। पण लक्षात ठेवा, हा कार्यक्रम म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांवर, आपल्या पाल्यांवर होत असलेला हा संस्कार आहे। हा केवळ पुरस्कार नाही आहे। इथे राजाभाऊंनी काही मार्गदर्शन केलं, इथे पिंगळे सरांनी मार्गदर्शन केलं, काही कृतीतून या ठिकाणी घडलं। जसं रसिका ताईंनी, आमच्या सरपंच बाईंनी त्वरित सांगितलं की लाईट लागली पाहिजे। हे उगीच
झालेलं नाहीये, तर हे काहींमध्ये असलेले उपजत गुण आहेत, जे आगरी समाजात जो जन्माला आला त्याच्यामध्ये हे गुण आले. आणि सर असं म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पण मी त्याच्याही पुढे जाऊन म्हणते की ते वाघिणीचं दूध मिळेल तेव्हा मिळेल. एकदा आगरी जातीत जन्माला तर या. आगरी जातीत जन्माला आलात की झालं, तुम्ही नका काढणारच आहात, तुम्ही फाटणारच आहात.